यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्ग मेळघाट अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळतोय। या प्रकारामुळे 22 दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्यानं त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरनं हातरू प्राथमिक आरोग्य केंद्र इथं नेण्यात आलं होतं। मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये रिफर करण्यात आले। सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकानं भोंदूबाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिले। बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होतो, त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली। दरम्यान या घटनेनं मेळघाटातील आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचं स्पष्ट होत असून मेळघाटातील आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचं दिसून येत आहे। नमस्कार। चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर 65 वेळा चटके दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकाराला तेथील प्रथेनुसार डम्मा असे म्हणतात। ह्या अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील 5 वर्षाआधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 100 गावामध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता। अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे हे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवले आहे। 15 दिवसात 2 तारखेला 2 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पीआयएमसी जे जादूटोणा विरोधी कायदा समिती आहे त्या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत, सचिव सहाय्यक आयुक्त आहेत। यांना 2 फेब्रुवारीला आम्ही असे प्रकारचा कार्यक्रम मेळघाटामध्ये राबवण्याची गरज आहे ऐसे पत्र दिलेले आहे। कहाँ पे हो गई थी, बच्चे को क्या तकलीफ थी जिसकी वजह से उसका लंबा दिया गया? बच्चे का दिलवारी आचलपुर हुआ 3 तारीख को और 5 तारीख को रेफर हुआ उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया, श्वास में दिक्कत जा रहा है उसका। बाद में फिर क्या किया आपने? मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या किया, तो पेट पे चटके किसने दिया? वो नहीं मालूम नहीं मेरे को। अच्छा, आपको पिताजी आपको मालूम नहीं मालूम। उस दिन देशवा कार्यक्रम चालू था मेरे घर में। काय झालं त्याला? तो बाळ कालच आपल्याकडे आला आहे। 21 दिवसांचा बाळ आहे तो। त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता। पहिले तो बाळ अचलपूरला गेला, तो SDH अचलपूरला, तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला। ठीक आहे, प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे। आपण जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची, आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे, म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही आहे। ठीक आहे, त्याप्रमाणे आपण नाही का बाळाची आता 2D इकोचा एक रिपोर्ट काढूया। त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण नाही का उपचार सुरू करूया आपल्याकडे। पण आपल्याकडे कसं आहे, काही सुविधा अवेलेबल नाही आहेत। आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर। पण सध्या आपण पहिले 2D इको करूया, त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करूया। त्याला चटके दिले ते नेमके त्याच्यावर उपचार आहे का श्वासाचं नेमकं? नाही, ते कसं आहे, ते चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होईल। पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे। हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते। ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, सुविधा अवेलेबल नाही आहे। तर जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला पाठवूया। चटके लावले त्याला जास्त त्रास? त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला। ठीक आहे, ते तर फक्त नाही का थोडंसं कसं आहे, बर्न म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात, सुपरफिशियल आहेत ते। ठीक आहे, त्याला बाळाला काही त्रास होणार नाही, ते काही दिवसात हील पण होऊन जाईल। पण बाळाला जे मेन त्रास होत आहे, जे श्वास घ्यायला त्रास होत आहे। NTV न्यूज मराठी, अमरावती।